आणि अर्थातच मला वाटते कैलास एक आक्रमक असा फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा करतो ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण जो लावून झालेला आहे. यष्टीरक्षक देवी यष्टींच्या मागे, त्यानंतर एक स्लिप, एक बॅकवर्ड गली, एक स्क्वेरिश पॉइंट पाहिजे ऑफ साईडला. अद्याप क्षेत्ररक्षण एका मला डीप लॉंगनवरती क्षेत्ररक्षक येतोय. एक शॉर्ट कव्हरवरती क्षेत्ररक्षक येतोय. ऑन साईडला मला वाटतं आम्हाला काही इकडे दिसत नाहीये. डीप लॉंगनवरती क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिडिओकेटवरती, एक शॉर्ट स्वेरलेगवरती, एक शॉर्ट फाइनलेगवरती क्षेत्ररक्षक दिले आहे. आणि अर्थातच सामन्याचा पहिले षटक घेऊन येते तो गोलंदाज अजित. समोर तो कैलाश. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू बाहेर आणि चांगला असा स्क्वेअर कट करतोय. चेंडू जातो तो मोठे पॉईंट आणि कव्हर यांच्यामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे. खरोखर लाजवाब असं क्षेत्ररक्षण. असं वाटलं की चेंडू त्यांना सुटतंय पण नाहीये. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अगदी चांगल्याशी झेप घेतली. अशा प्रकारे चेंडू चांगल्याशी आपल्या संघासाठी 2 धावा रोखलेले आहेत. त्या संख्या 2. चांगलासा चेंडू, चांगलासा फटका, चांगलं असं मोठे क्षेत्ररक्षण, सर्व काही चांगलेच मोठे पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू असतो बाहेर आणि लेफ्ट साईडला चांगलासा चेंडू हुक करतोय. पाहायचे पंचांचा इशारा, चौकार की षटकार पाहायचे. पंच वाटतं तिकडे इशारा केला आणि मोठा चेंडू 1 बाउंड चौकार. 4 धावा. या चौकानी संघाची संख्या वाढते एकूण 6. एक डेंजर खेळाडू कैलास कुठल्याही क्षणी मोठे सामना फिरू शकतोय. अगदी चांगलासा आक्रमक फटकेबाज खेळाडू. की जो चेंडू ऑस्टनच्या बाहेर होता आणि तो चेंडू मोठा लेग साईडला जा चांगलासा हिट केलेला आहे आणि चेंडू जात होता डीप मिडकॉर्नर स्फेरिकांच्या मधून. चेंडू सीमा पार 4 धावा. अजित पुन्हा एकदा आणि याला वाटतं पेसने थोडासा बदल केला. काय समजे लो पेस थोडा स्लो चेंडू वाटतंय. कारण बॅट वाटतं लवकर टायमिंग काही जमत नाहीये आणि वाटतं बीट करून जातो चेंडू. यष्टी हातामध्ये फिरवतो. कुठल्या बॅटची धाव नाहीये. धाव संख्या रोखून दिली. धाव संख्या 6. बिनबाद 6. पुढचा चेंडू आणि चांगलासा चेंडू हुकवलाय. पाहायचे क्षेत्ररक्षक आहे तिथे. इकडे चेंडू मराठा दिसत नाहीये. पाहायचे झेल होते का षटकार होते आणि दरम्यान षटकार. आकर्षक अशी खेळी करतो तो कैलास. कुठल्याही प्रकारचे मोठे गोलंदाज दयामाया दाखवत नाहीये. जर चेंडू आपल्या शॉर्ट फिरता वाटतं त्याचा समाचार घेत आहेत. 1 चौकार, 1 षटकार आणि दोघी धावा 2. त्यामुळे एकूण धाव संख्येची 12. चांगलीशी सुरुवात. 5 षटकांचा सामना जो मला वाटतं स्लॉगरचा फायदा मला वाटतं जो फलंदाला कसा उठवायचा हे मला वाटतं कैलाशांना माहीत असावं आणि चांगलीशी फटकेबाजी करतोय. आणि यावेळेला पाहायचं आहे चेंडू मला वाटतं पंचांच्याकडे पाहतोय. पंचांचा कुठल्याही पेक्षा इशारा नाही. अशा प्रकारे एक निर्धार चेंडू, आउटस्विंगर चेंडू काहीसा बाहेर जातोय. आपला अष्टंबर चेंडू लेफ्ट साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्यात येत नाहीये. विरोध का निश्चित करतोय. धावसंख्या रोखून धरली. आणि यावेळा देखील मला वाटते बरोबर हेरलेलं वाटते कैलाशांचं थोडंसं मला वाटतं जे त्यांचं डावपेच थोडं वाटते ओळखलेलं वाटते गोलंदाजांनी. बरोबर तसाच चेंडू याला थोडासा फास्टर डिलिव्हरी होत्या आणि बीट करून जातोय. 2 निर्धार चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते बिनबाद 12. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये माही 11 टीम धावफलकावर धावसंख्या 12. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं असं समालोचन आमचे कृपन सर यांनी दिवसभरामध्ये केलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. शेवटच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम माझ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबिले खुर्द आयोजित महाविकास आघाडी भगवा चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अजित यांच्या हातामध्ये चेंडू आहे. महेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे.
पाहूया महेश कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन संतोष गडगे, अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू संतोष. नॉन स्ट्रायकर एंडवर कैलासने पहिल्या षटकामध्ये आपला धमाका दाखवला, चांगली बॅटिंग केली कैलासने. आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार, गोलंदाज तयार होत आहेत. महेश स्ट्रायकर एंडवर संतोष. पहिलाच बॉल अतिशय चांगला, लाईन चांगली, लेन चांगली आणि डीप इन विकेट फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असताना संतोष होत आहेत बीट. चेंडू येईल डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावपलीकावर 12 धावा. 5 षटकांची लढत, 5 षटकांमध्ये मॅक्झिमम 65 to 65 60-65 धावा या धावपलीकावर बनवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज तयार. महेशचा हा बॉल फटका इथे चांगला आहे, गली आणि पॉइंटला पिट करून चेंडू जाईल डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. अतिशय चांगलं असं संगीत. संध्याकाळचं सत्र डीजे कुणाल अर्थात डीजे ऑपरेटर नाना यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. 10 क्रिकच्या वतीने ही स्पर्धा लाईव्ह. आमचे समालोचक मित्र आणि पंचांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आभार. गोलंदाज तयार. रिव्हर्स फटक्यामध्ये ताकद, फटक्यामध्ये नजाकत, क्लास दाखवत असताना संतोष. चेंडू सीमा पार, फरार. छत्रपतींचा छावा. 4 धावा. दोन बॉलवर 2 बाउंड्री इथे खेळत असताना होकार हॅट्रिकची संधी. बॅट्समन संतोष गडगे, मॅन सेट ऑन फायर. गोलंदाज तयार. इथे पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचा मात्र नकार येतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. खूप मोठा अपील होता, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळाला, कॉन्फिडन्स जो मात्र कमी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मात्र महेश पाहायला मिळत आहेत. ज्यादा उत्साह था, विश्वास काफी कम था. नक्कीच एक सिनियर समालोचक आमच्या संगत आहेत, सरांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मात्र सज्ज होत आहे. धावपलीकावर 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावपलीकावर. षटक क्रमांक 2 मार्गच असताना आपल्याला जे मात्र पाहायला मिळत आहे संतोष गडगे चा हल्ला बोल इथे मात्र चालू आहे. गोलंदाज तयार. महेश, महेशचा हा बॉल डीप लागला, वाघांची दहाड आणि फोडला पहाड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड फटका येतोय. संतोष गडगे आंबेगावचा ब्रँड दाखवत असताना दर्जेदार षटकार. या खेळाडूला आतापर्यंत मी 4 ते 5 टुर्नामेंट मध्ये पाहिले, फॉर्म मध्ये नव्हता, परंतु घरच्या मैदानावर आलाय आणि घरच्या मैदानावर तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांची मन जिंकत असताना बॅट्समन संतोष गडगे. धावपलीकावर धावसंख्या 26, 26 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. महेशच्या या षटकामध्ये धावा वसूल केल्यात बॅट्समन संतोषने. ओहो, सूर्यप्रकाशचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, साज बाज आर ताज. इथे धावा येतील 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 14.50 ची सरासरी. 2 षटक संपली. माही 11 आंबेले प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्यात त्या 29 धावा. ऐकू द्या सुरेख संगीत डीजे ऑपरेटर नानाच्या माध्यमातून. आतापर्यंत जी फलंदाजी केली त्यासाठी निलेश भगत यांच्याकडून संतोष गडगेसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. सचिनजी वागचौडे साहेब यांचं मात्र शुभागमन होत आहे. ऍडव्होकेट आहेत पेशाने आणि आमचे सहयोगी समालोचक गौरव झुंजाराव सर यांचं देखील शुभागमन होत आहे. गौरव सर आणि सचिन सर तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. 2 षटक कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीकावर धावा 29 ऑन द बोर्ड. 29 धावा.
2 षटक 29 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळणार आहेत. उगल्याळी टीम मधून आपल्याला आमचे मित्र गौरव झुंजाराव अर्थात दादू देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. खानपे टीम कडून सचिन वागचौडे सर देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा, चांगली संकल्पना, 56 संघांचा सहभाग असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकं संपली, 2 षटकांमध्ये धावा आल्यात 29. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता तयार. अजित येत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर संतोष गडगे. आजच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेस करतोय हा खेळाडू. 6 बॉलमध्ये 17 धावा, 6 बॉलमध्ये 12 बनवल्यात कैलासने. चांगली बॅटिंग. गोलंदाजी मार्कवर तयार. अजित तयार. ओहो, सुरेख चेंडू कव्हरला खेळला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड चौकार. थँक्यू. संघात धाव संख्या 33 ऑन द बोर्ड. 33 धावा आक्रमकता प्राधान्य करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. नकुलजी बांडे यांच्या शुभ हस्ते सचिनजी वागचौडे ऍडव्होकेट यांचा मात्र सत्कार केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. गौरव झुंजाराव दादू हे देखील उपस्थित होत आहेत. दादू आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत सत्कार इथे केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज तयार. 33 ऑन द बोर्ड. 33 धावात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अटेम्प्ट सक्सेस होऊ शकला नाही. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कैलासचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची शरीरयष्टी कैलासची 2 धावा 38 सर्कल मध्ये घेणं तसं थोडंसं अवघड आहे, परंतु आज मैदानामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट कैलास कडून पाहायला मिळते. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा. अतिशय दर्जेदार आयोजन, अतिशय मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. सुनील वाळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित महाविकास आघाडी भगवा चषक 2021 2021चा थरार. 35 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. अजित स्ट्रायकर एंडवर, बॅट्समन संतोष गडगे 8 बॉल 23 या धावसंख्येवर खेळतोय. चांगली बॅटिंग करत असताना धावफलकावर धावसंख्या 35. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते टेन क्रिकच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल अतिशय चांगली कामगिरी बजावत असताना ते देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज मार्कवर अजित तयार. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 5 षटकांची लढत आहे. अजित तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर बॉल येत नाहीये. इष्टरक्षक उर्वरित कामकाज पूर्ण करेल. धावफलकावर धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना जे पाहायला मिळत आहे. विजयासाठी लक्ष आव्हान कितपत धावांचं ठेवलं जाईल ते देखील पाहायचे. टेनिस बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये आणि अनेक हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेत. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू. वर्मा सर यांचा मात्र अवांतरचा इशारा. क्रिकेटचा 22 वॉल्यूम मैदानामध्ये लागू होईल. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपाने एक अवांतर धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच. 5 षटकांमध्ये किती धावा येतात ते देखील पाहायचं. सुरेख प्रकारचा चेंडू. इथे फट चांगला. संतोष गडगेच्या बॅटमधून येणारा नेत्रदीपक 6. जैसी गेंद बल्ले पर लगाई थी उसको छक्के की मोहर लगाई थी. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 42 या धावसंख्येवर. मुक्तारबाई शेख खिसल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. संतोष साडी. सुरेख प्रकारचा चेंडू. डिपीट विकेटला. फटका तर चांगला आहे. मजाकात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका.
क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते मात्र प्रयत्नांना यश येऊ शकलं नाही. 46 धावा धावफलकावर 11 बॉल 33 या धावसंख्येवर खेळतोय संतोष गडगे. इथे टाकला गेलेला चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 47 या धावसंख्येवर. 47 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 षटकांची ही लढत. माही 11 आंबेळे त्यांच्या विरोधात हर्षल 11 कुटल बंगला ही टीम खेळत असताना सुरेख प्रकारचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर मॅक्झिमम सिक्सर आणि या षटकाराच्या बरोबर माही 11 आंबेळे विदाउट लॉस अर्धशतक कंप्लीट करत असताना 53 धावा धावफलकावर. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स संतोष गडगे आणि कैलास बांडेच्या बॅटमधून. महेश गडगे यांच्याकडून पारितोषिक येते. ही इनिंग मैदानाच्या खेळतोय बॅट्समन संतोष गडगे. त्याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. माही 11 आंबेळे टीमची शान. संतोष गडगे मैदानामध्ये करतोय आक्रमण आणि फक्त आक्रमण. धावफलकावर धावसंख्या 53 धावा धावफलकावर 12 बॉल 39 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन संतोष. 6 बॉल 12 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन कैलास. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. पाहूया या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटची 2 षटकं एंटरटेनमेंट करत असताना जे मात्र पाहायला मिळतात. अजून जर संतोष मैदानाच्या 2 षटकार खेळत असेल अर्थातच 2 षटकार म्हटल्यावर त्याचे अर्धशतक कंप्लीट होईल. जर अर्धशतक कंप्लीट करत असेल तर महेश गडगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बॅट्समन संतोष गडगेसाठी अतिशय चांगली बॅटिंग करत असताना संतोष गडगे. धावफलकावर धावसंख्या 53. ड्रीम्स ब्रेक मैदानाच्या झाला. काहीसा कान मंत्र कॅप्टनने दिलाय. तो कान मंत्र किती पद सक्सेस होतोय ते देखील पाहायचं. कारण शेवटचे 12 बॉल आहेत. त्या 12 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. या अगोदरच्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 64 बनवणारी टीम त्यांच्या अपोजिट आहे हर्षल 11. त्यामुळं सामना खूप रंगतदार होईल. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा आहेत. 3 षटकांमध्ये 53 आल्या. त्यात वाटते अजित यांचं खूप महागडी गोलंदाज आहे. त्यांची 2 षटकं 0 निर्धाव आणि 36 धावा. या चालू षटकामध्ये त्यांनी 24 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. एकूण 2 षटकाच्या कोट्यामध्ये 36 धावा म्हणजे प्रति षटकामागे 18 धावा. सर्वात महाग गोलंदाज. अतिशय चांगली बॅटिंग केली बॅट्समनने. कौतुक करावं लागेल. 360 डिग्री मध्ये सर्व स्ट्रोक जे मात्र पाहायला मिळाले. रिव्हर्सचा इस्तेमाल पाहायला मिळाला. कव्हरला फटके खेळले. त्यानंतर डीप मिड विकेट असेल डीप फाईन लेग असेल या क्षेत्रामध्ये देखील जास्त स्ट्रोक पाहायला मिळाले. लॉंग ऑन असेल लॉंग ऑफला देखील चांगले फटके खेळलेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. राकेशच्या हातामध्ये चेंडू 53 झाल्यात. षटक क्रमांक 4 सुरुवात. राकेश टू कैलास. सुरेख प्रकारचा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय. इथे पॉइंटला क्षेत्ररक्षण करा. डीप पॉइंटला चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर. कैलासच्या बॅटमधून येतोय नेत्रदीपक चौका. अतिशय चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या 57. 57 धावी. भागीदारी ते संपुष्टात येत असताना जोरदार टाळ्या एकदा या 2 खेळाडूंसाठी ज्यांनी एक अतिशय चांगली कामगिरी केली. माही 11 आंबेले टीम साठी विकेटचं संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. वीस या धावसंख्येवर बाद होतोय कैलास. चांगली बॅटिंग कैलासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 61. 61 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. राकेश. सुरेख प्रकारचा चेंडू बॅटचा इनसाइड. क्षेत्ररक्षकाला भेट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. लेग चौकार. बॅट्समन अरुणच्या बॅटमधून
4 रन. योगी राज आया है तो राम राज आएगा, शेर भगवधारी मंदिर वहीं पे बनाएगा. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 65 या धावसंख्येवर. 65 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार राकेश. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा फटका जो मात्र अरुणच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक येतील काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षण तर चांगलं आहे तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 67 ऑन द बोर्ड. 67 धावा षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना जे मात्र पाहायला मिळतं. 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते ते देखील पाहायचंय. स्ट्रायकर इनवर बॅट्समन अरुण गीते. रिव्हर्स आणि ते फलंदाज. क्लीन बॉल. त्रिफळाबाद. फॉर रिचर्ड डिस्ट्रॉय. दांडी गोल. विकेटचं पतन. भगवा भडकला मरटा भडकला, भवानीचा जुवा माझा झळकला. विकेटचं पतन. फलंदाज मात्र बाद. 67 धावा धावपलिकावर जे मात्र पाहायला मिळतं. 2 फलंदाज बाद झालेत. आता लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार होतील. शेवटचं अंतिम षटक. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन संतोष आपण पाहतोय. संतोष गडगे. संतोष जर अर्धशतक कंप्लीट करीत असेल तर नकुल भांडे यांच्याकडून 500 रुपये आणि महेश गडगे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या खेळाडूसाठी अर्धशतक कंप्लीट केलं तर. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे या खेळाडूला. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅट्समन संतोष गडगे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेशच्या हातामध्ये चेंडू आहे. धावपलिकावर धावसंख्या 67. माही 11 आंबळे प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. झेल तर होऊ शकला नाही. या बॉलवर मात्र एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 68 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 5व्या षटकातील 5 बॉल शिल्लक. प्रथम बॅटिंग करत असताना माही 11 आंबळे. त्यांच्या विरुद्ध टीम हर्षल 11 खुटल बंगला टीम. गोलंदाज तयार हरेश. स्ट्रायकर इनवर हितेश डोंगरे. फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. 1 धाव. एकाच धावेवर समाधान जे मात्र मानलंय. ही रणनीती असू शकते गोलंदाजाची की इथे हितेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचंय. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 69 या धावसंख्येवर. शेवटचे 4 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. 13 चेंडू फेस केलेत आतापर्यंत संतोष गडगेने आणि 13 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्यात. हितेश 1 बॉल मध्ये 1. गोलंदाज तयार. रिव्हर्स. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू 1 बाउन्स सीमारेखेच्या बाहेर. काय डिसिजन येतोय ते देखील पाहायचंय. ब्रँडेड चौका. सचिनजी वागचौडे साहेब यांच्याकडून पारितोषिक येत आहे. जर हा खेळाडू मैदानामध्ये अर्धशतक कंप्लीट करत असेल तर 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. 73 धावा धावपलिकावर. फुलटॉस. प्रकारचा फटका. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौका खेळत असताना बॅट्समन संतोष गडगे. संघाची धावसंख्या 77. आतापर्यंत बॉल फेस केले 15 बॉल मध्ये 48 धावा. 77 धावा धावपलिकावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकेल का बॅट्समन संतोष गडगे. बॉल इथे सुरेख आणि इथे चेंडू टाट. चेंडू निर्धाव. शेवटचा शिल्लक. एक बॉल जर 2 धावा बनवल्या अर्धशतक कंप्लीट होईल आणि अर्धशतक कंप्लीट झालं तर 1200 रुपयाचं पारितोषिक असेल बॅट्समन संतोष गडगे. गोलंदाज तयार. इथे अर्धशतक कंप्लीट होणार का. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगलासा फटका जो मात्र खेळला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या स्पर्धेतलं
पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या. संतोष गडगे आंबेले गावचा ब्रँड दाखवत असताना 16 बॉल मध्ये 50 धावांची बेहतरीन इनिंग जी मात्र पाहायला मिळाली. वसंतजी गडगे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज या खेळाडूसाठी असेल. 200 रुपये आमचे सचिन यांच्याकडून जे मात्र पारितोषिक. माझ्यासाठी देखील 100 रुपये. थँक्यू. सरांकडून 500 रुपयाचं प्राइज बॅट्समन साठी. तदनंतर नकुल वांडे सर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. आणि महेश गडगे आपण 500 रुपये जमा करायचे. तब्बल 1700 रुपयाचं प्राइज जे मात्र खेळाडूसाठी असेल. 1700 रुपयाचं प्राइज सामना संपल्यानंतर दिलं जाईल. प्रसिद्ध उद्योगपती मार्तंड शेठ गडगे यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 1800 रुपयाचं प्राइज आतापर्यंत खेळाडूसाठी आलंय. एक चांगली इनिंग काय असते हे मैदानाच्या दाखवून दिलंय. जबरदस्त. आणि ओके नक्कीच प्रशांत गडगे सर 1800चं प्राइज होतं ते बोलले आपण राऊंड फिगर करू. याच्यासाठी त्यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज. 2000 रुपयाचं प्राइज या खेळाडूसाठी 50 साठी. सॉरी सर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. रोख रक्कम 2000 रुपये या खेळाडूसाठी. चला बॅट्समन पाठवायचे आहे. अतिशय चांगला सामना मैदानामध्ये झाला. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली आणि ती क्षमता हर्षल 11 या टीम मध्ये देखील आहे. काय होईल दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकण्यासाठी जाऊयात आमचे सरांकडे. धन्यवाद. 30 बॉल 80 धावा कुंटल टीम. जर आणि तर मला वाटतं जे टेस्ट मिळते ते सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल तर मला वाटतं आपण विजय व्हायला. अन्यथा मला वाटतं सध्या तरी मला वाटतं अंधाऱ्या संघाचा पाडत जड आहे. प्रत्यक्ष मैदान जे काय ते पाहायचं आहे. वाटतं आपण संघ हारला तरी चालेल पण तो संघर्ष करून हारला तर मला वाटतं त्यांनी 80 धावाचं टार्गेट दिलं. आपण जर 70 केलं तर आपला हार न होता आपलाच देखील विजय होऊ शकतो. कारण आपण आपल्याला देखील प्रयत्न करून हारलं तर मला वाटतं चांगलं शकते. थँक्यू. पुन्हा एकदा निलेश भगत यांच्याकडून पारितोषिक येते 200 रुपयाचं. 2200 रुपयाचं प्राइज झाले खेळाडूसाठी. आपण मॅच संपल्यानंतर बक्षीस वितरणाच्या टायमाला 2200 रुपये त्याला देणार आहोत याची मात्र नोंद घ्या. थँक्यू. महेश आणि जगदीश मला वाटतं त्यांचे जे ओपनिंग जोडी त्याच्यावरती खूप पटीने आधार आहे. आणि ज्या जोडीने मला वाटतं आपण आठवली कैलाश आणि मला वाटतं संतोष आणि मला वाटतं 61 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला जी पायाभरणी केली तसाच प्रयत्न केला तर मला वाटतं काहीतरी होऊ शकतं. जर 40-50 धावा दोघांनी जर कुठल्या तर काहीतरी होऊ शकतं. अन्यथा मला वाटतंय प्रत्यक्ष ताडस थोडंसं जड वाटतं ते आंध्र संघाचं. कारण त्यांच्याकडे चांगले असे गोलंदाज की सकाळपासून आम्ही पाहतोय की साऱ्या गोलंदाजांनी मला वाटतं चांगलासा मारा केलेला आहे. त्यात अरुण संतोष
यांचं फार कौतुक करावं लागेल. हो आणि पहिला चेंडू आपण आतमध्ये येतो, चेंडू जातो तो मला वाटतं सुंदर शत्रुषण होतं तो कव्हरमध्ये. आणि अशा प्रकारे केवळ एकेरी धावाने आपलं खातं खोलतंय, संघाचं देखील खातं खोलतंय. धाव संख्या ती 1. मला वाटतं एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. आपले चौका षटकर पाहिजे, परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यामुळे हे चौका षटकर मांडण्यासाठी खूपच मेहनत करावी लागणार आहे. स्ट्राईक होती जाते तो महेश. हो आणि पायाच्या दुसरा चेंडू छानसा चेंडू कटके चेंडू आता मराठी शत्रूंचे चेंडू तर सीमापार होणार नाही. एकदा पूर्ण दुसरी धाव माहिती का पाहायचं आहे आणि मग दुसरी धाव पूर्ण तुझा ओठ होतोय, पण तू पाठीमागे बॅकअप करणे किंवा 2 धाव समाधान. धाव संख्या 3. चांगलासा मारा करतोय तो हिरो नितेश. मला ते सकाळपासून आम्ही त्यांची गोलंदाजी पाहतोय, सुंदरसा मारा करतोय, प्रत्येक चेंडू फलंदाज खेळण्यास भाग पाडतोय. पुन्हा एकदा राईट आर्म अर्धोके पाहिजे पुढचा चेंडू आणि पुन्हा त्यांना असेल बाहेर आणि याला मला वाटतंय तिथे ऑन द स्पॉट तिथे मला वाटतंय आणि चेंडू लागून पुन्हा आतमध्ये पुन्हा येतो चेंडू. खरोखरच मला वाटतं बॅड लक म्हणता येते फलंदाजाचं. असं वाटलं चेंडू सीमा पार होईल. त्यांची सांगायला विष्णू आलम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपला संघ विजय झाला तर. नंतर संघ कुतल आणि पुढे सरसावा चेंडू हवेमध्ये एक सोपा असा झेल आणि झेल सुटणार नाही याची दक्षता घेतली. आपल्याला हलव देखील लागला नाही. एक सोपा असा झेल त्यांच्या पुढ्यात पडतोय आणि कुतल संघाला पहिला हादरा बसतोय जगदीश यांच्या रूपाने एक मोठा असा हादरा. कारण स्वाभाविकच आहे, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. कारण आपला चेंडू जर आपल्या सामन्यात काहीच रंगीत आणायचे असेल चौका षटकार मारले असाच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो प्रयत्न असफल झालेला आहे आणि एक सोपा झेल देऊन तंबूत परततोय. जगदीश आपल्या संघासाठी केवळ 1 धाव. आणि अर्थातच जगदीशांची जागा निवडली जाते तो सुनील लेफ्ट हँड बॅट्समन पाहायचे त्यांच्याकडून काही चमत्काराची आशा धरूया. कारण तो एक चांगलासा अनुभव असा खेळाडू की ज्यांना मी सातत्य वाटते 15-16 वर्ष त्यांचं क्रिकेट अद्याप वाटते त्यांचा फिटनेस अद्याप कायम आहे. चांगलासा खेळाडू आहे. मला वाटतं गेले 2-3 वर्ष आपल्या नोकरी निमित्त त्यांना काही जास्त क्रिकेटकडे मला वाटतं त्यांना काही वेळ देता आलेला नाही, पण यावर्षी थोडं मला वाटतं आपण कमबॅक करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू आणि ऑनड्राय करतोय मला वाटतं आणि थोडंसं मिसफिट कैलास थोडंसं मला वाटतंय चेंडू चटकन मला वाटतं अडवायचा आणि झटकन थ्रो करायचा थोडासा त्यांचा प्रयत्न असफल ठरतोय. धावसंख्या येते पुढे धावसंख्या येते 6. पुन्हा एकदा संकेत आणि या पाहायला पुढे सरसवत छान असं फटकाने मला वाटतं पाहायचं चेंडू सीमा पार 6 धावा. चेंडू जवळ होतं बॅट होतं असं वाटलं होतं की हा चेंडू सीमा पार होईल आणि तसंच झालं चेंडू सीमा पार 6 धावा. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण 12. नितेशांचं एक काहीसं मागण्या म्हणता येणार नाहीये. त्यांचं गोलंदाज पृथ्वीकरण 1 षटक 0 धाव 12 धाव आणि 1 बळी. आणि आता मात्र 24 चेंडू राहिलेत. विजयासाठी मला वाटतं एकूण 68 धावा काढायचे आहेत. 24 बॉल्स आणि 68 रन्स विक्टरी बाय खुटल. एंड द बॉलिंग चल ऑन द फार एंड. रोडन से गेंदबाजी में परिवर्तन और मैच के दूसरे लेकर बॉलिंग का बाल संभालेंगे इस बार अरुण. स्ट्राइक पर से सुनील लेफ्ट हैंड बैट्समैन. एक स्लिप एक लेग स्लिप एक फाइन लेग एक स्क्वायर लेग एक मिड विकेट
और इसी के साथ है गेंद को यहाँ पर हाफ वॉली बनाकर गेंद को उठा दिया समय गेंद यहाँ से मतलब देखना अंपायर का इशारा और गेंद सीधी यहाँ पर देखना अंपायर का डिक्लेरेशन अभी तक आया नहीं, देखना क्या होता है। अच्छे रन ऐसा लगा था, लेकिन अंपायर ने थोड़ी यहाँ पर जल्दबाजी नहीं, उनको मालूम था कि गेंद थोड़ा सा डाउटफुल था, इसलिए थोड़ा सा समय लिया और गेंद 6 रन के बाद इन 6 रन के साथ स्कोर 38-18। देखना मैच में कुछ संघर्ष चल रहा है, चाहे टीम हार भी जाए लेकिन इसका कोई यहाँ पर उनको असर नहीं पड़ेगा, जो कि प्रयत्न यहाँ पर प्रयास कर रहे हैं इस समय सुनील, आखिर दम तक लड़ रहे हैं। अगली गेंद और यहाँ पर लेफ्ट को बाहर दिया, गेंद को खेले से नाम से देखना 1 रन के लिए बैट्समैन दौड़ चुके हैं और देखना यहाँ पर अंपायर का इशारा 4 रन के लिए बाहर। इन 4 रन के साथ पहला छक्का उसके बाद चौका, स्कोर बढ़ता इस समय 22-22 टू लॉस ऑफ 1 विकेट। सुनील आक्रामक मोड में देखना अपनी टीम के लिए कुछ करने की उम्मीद उनकी अभी भी जा रही है। अगली गेंद और गेंद को खेलना चाहते हैं पूरी तरह से, गेंद बल्ले पर नहीं, गेंद इस समय 1 रन के लिए बैट्समैन दौड़ चुके, 2 फील्डर झपट गए थे गेंद के ऊपर, 1 रन पर का बैट्समैन दूसरे रन के लिए दोनों के बीच में हाँ ना और इसका नतीजा उनको भुगतना पड़ा। काफी खराब कॉम्बिनेशन दोनों के बीच में, ऐसा यहाँ पर अवसर है, यहाँ पर अच्छा अवसर पर 2 रन मिल सकते थे लेकिन दोनों ही खिलाड़ी एक ही यहाँ पर एंड पर आए, उसका यहाँ पर बैट्समैन को सुनील जैसे एक अच्छे बैट्समैन को यहाँ पर खोना पड़ेगा, कुछ नाखुश यहाँ पर। सुनील काफी नाखुश यहाँ पर, काफी अच्छे यहाँ पर ऐसा लग रहा था कि पूरे फॉर्म में आए थे, लेकिन क्रिकेट का ये जो कि अंगूठाओं के साथ यहाँ पर एक अच्छा अवसर था, एक आसान सा कैच, विकेट कीपर ने कोशिश करी लेकिन पीछे बैकअप करे थे फील्डर, उनको भी यहाँ पर गेंद छिटक गई उनके हाथ से और एक अच्छा अवसर गंवा दिया है। अपने पास इतना स्कोर है इसलिए यहाँ पर कोई दुख की बात नहीं है, लेकिन कम स्कोर होता तो यहाँ यह कैच काफी महंगा हो सकता था। अगली गेंद एक बार फिर यहाँ पर काफी खराब गेंद थी, शॉर्ट पिच गेंद पर गेंद को खेलने समय गेंद 1.4 रन के लिए बाहर। अभी तक काफी खर्चीला हो चला, अभी तक 27 जो कि 15 रन दे चुके हैं। और गेंद का खेला इस समय देखना फील्डर आ रहे समय आसान सा कैच उनके हाथ में, कोई गलती नहीं करी और उसी के साथ इस ओवर में एक बार फिर और एक सफलता मिली उनको, उसी के साथ ये विकेट। तीन विकेट होने के बाद दाव संख्या 27, अद्याप 53 धावांची गरज, चेंडू ते 18 चेंडू 53 धावा। पाहिजे एखाद्या ओव्हरमध्ये वाटते 20-22 धावा तर निघाल्या तर मला वाटतं काय होऊ शकते, पाहायचे काय होते ते, पण त्यामुळे मला वाटतं सुनील यांची आठवण येणार आहे, कारण सुनील एक कसलेला फंदा, तो दुर्भाग्यशाली रनआउट झाल्यामुळे मला वाटते सामन्यातली चुरस काहीशी कमी होते। नवीन फलंदाज अजित
कंटिन्यू. हो आणि यावेळी म्हटलं पेसवरती पूर्णपणे चकवलं फलंदाजाला. अगदी पेसवरती चेंडू झटपण निघून जातोय. बॅट्समन वाटतं कुठल्याही प्रकारची मराठी संधी नाहीये आणि धाव चेंडू. आधी स्ट्राईक होते, पाहायचे काय करतोय. आणि याला माटे पुन्हा एकदा अष्टमच्या बाहेर याला चेंडू उचले गेले माटे. लागोपाठ 2 चेंडू होती माटे फलंदाजाला पूर्णपणे चकवलं नाही. चांगल्याशी गोलंदाजी करतोय त्याची. सुंदर अशी गोलंदाजी. नितेश अजित यांना काही करता आलेलं नाहीये आणि यावेळेला वाटतं चेंडू सोडून दिले. लिस्टनच्या खूपच बाहेर. आपल्या त्याशी काही कर्तव्य नाहीये. चेंडू सोडून देते एकदा तो आपल्याला मिळणारच आहे. आणि धावसंख्येने पुढे धावसंख्येचे 28. एखादा चौकोन षटकार पडला तर माटे काहीतरी होऊ शकतंय. अनुभव आशा. हो अष्टमच्या बाहेर किंवा डिपेट केला चेंडू. आणि अगदी चांगला असा थ्रो. मला वाटतं खूपच चांगला असा थ्रो. कुठल्या बाबतीत संधी नाही आणि एक विकेट प्राप्त करते आपल्या संघासाठी. जे त्यातच बाद झाले त्यांच्या जागेत होते तर आदेश. खरोखर मला वाटतं चांगली अशी गोलंदाजी आपल्या दोन्ही षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. हितेश धावसंख्या 28. 4 गडी बाद. आणि या चौकावानी धावसंख्या वाढते एकूण 33. एक चेंडू शिल्लक आहे. वाईट टाकले. थोडीशी अशा पल्लवीत झालेल्या पाहायचे शेवटचे चेंडू काय होते ते. तर खूप मोठा मोठा पल्ला गाठायचा आहे. नितेश आणि पुढे सरसाला छान फटका पाहायचे. क्षेत्रक्षेत्र आहे का. मला वाटतं क्षेत्रक्षण केलेले तिथे ते आम्हाला चेंडू दिसत नाही पण चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल. आणि असं वाटत चौका दाबलेलं नाहीये. केवळ एक धाव समाधान आणि धाव संख्येत एकूण 34 धावा आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. आणि आता मला वाटतं चेंडू आहे ते केवळ 12 चेंडू आणि विजयासाठी मला वाटते अद्याप मला वाटते 46 धावांची गरज. 12 चेंडू 46 धावा. 12 balls and 46 runs victory. काफी मुश्किल काम आहे. रुडान से एक बार फिर गेंदबाजी में परिवर्तन होगा. और मैच का चौथा ओवर लेकर बॉलिंग का बात संभालेंगे बॉलर संतोष. आज का दिन में संतोष नाम का बोलबाला ज्यादा चल रहा है. काफी अच्छा उन्होंने प्रदर्शन किया है इस दिन. ये पहला दिन संतोष के नाम पर. आणि दरम्यान पाहायचं चांगलासा चेंडू चांगलासा पटका तरी चांगलासा क्षेत्रक्षण सर्व काही चांगलं होतं या चेंडूवरती. केवळ एक रन आवडते आणि धाव संख्या एक निकडे धाव संख्या ते 35. काय काय अमोल कतुरे यांच्याकडून सुनील माळींच्या प्रत्येक जलाला 100. असं आहे काय. अमोल कतुरे यांच्याकडून वाटतं सुनील माली यांनी प्रत्येक झेल एक झेल घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि चेंडू जातो तो आमच्या
तर समोरच्या साष्टीवरती अगदी चेंडू जाऊन पडतो आणि अशा प्रकारे धावसंख्या जोराने वाढते ती 41. हे चांगला असा षटकार पुढे सरसावत डीप लांबांच्या दिशेने आणि पुन्हा एकदा तसाच फटका यावेळी वाटत थोडं पायाच्या शतशिटीत आहे आणि तसाच फटका म्हणून यावेळी थोडासा चेंडू मला आतमध्ये येतोय आणि अशा प्रकारे कुठला पण चूक केलेली नाहीये आणि प्रयत्न पण तो प्रयत्न असं पण चांगला प्रयत्न आणि गडी बाद. आई मित्राकडून मित्रासाठी पारितोषिक येत आहे. अर्थातच एसएन बॉईज संभाजीनगर मुरबाड, MNPL आणि आमदार चषकाचे आयोजक अमोलजी कतोरे यांच्याकडून प्राइज आहे सुनील माळी सरांसाठी. सुनील माळी जर जेल टिपत असेल तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज अमोल कतोरे यांच्याकडून. 5 गडीमध्ये 41 अशी काहीशी घसरगुंड मिळते. पुढचा चेंडू आणि पुढे सरसावा छान असा पाटका याला पाहिजे झेल होतोय का आणि शत्रशक्ती तो स्थिरावतोय चांगलं असं मला वाटतं झेल आणि सगळं गडी बाद. म्हणजे सारे काय मला वाटते आंबे संघाच्या बाजूने जाते. चांगल्याशी गोलंदाजी, चांगल्याशी मला वाटते क्षेत्ररक्षण, चांगल्याशी फलंदाजी, तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. पाहायचं एक हॅट्रिक होती इथं लागोपाठ 2 चेंडू होते. चांगल्याशी मला वाटते शील्ड टिकल्यामुळे आता वाटते हॅट्रिकची चान्स. आज वाटते चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. लागोपाठ 2-3 वेळा झालेली आहे. पाहायचे आता विकेटची हॅट्रिक काही झालेली नाहीये. सुवर्णाची संधी आहे आणि एवढा पाहायचा आहे चेंडू वनबा चेंडू क्षेत्राच्या हातात जातो. झेल काही होणार नाहीये आणि केवळ मला वाटतं असं म्हणता येईल की मला वाटतं आवश्यकता केवळ बाकी आहे आणि केवळ एका धावेने काही होणार नाही. पण तो सामना आपण म्हटलं की काहीसा रंगबल तसं काही झालेलं नाहीये कारण 80 धावांच्या ओझ्याखाली मला वाटतं काहीसा दडपण होते त्या संघाला आणि लागोपाठ 6 गडी बाद झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि यावेळेला वाटते सोफा झेल त्यांच्या हातातून सुटत आहे. असं होतंय कधी कधी कारण आपल्याला वाटतं की आपण एक सहज झेल घेऊ. आजचा दिवस क्रमांक पहिला आपण मैदानामध्ये पाहिला 8 संघांचा सहभाग. त्याच प्रकारे उद्या देखील या मैदानावर आपल्याला 8 टीम पाहायला मिळतील. पहिला सामना शिवप्रेमी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात देवगाव. दुसरा सामना आनंदवाडी त्यांच्या विरोधात उगल्याळी मुरबाड गौरव झुंजाराव आणि कंपनी. तिसरा सामना मोर्या खाडेकर विनायक आणि कंपनी त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट टोकावडे हा सामना होईल. आणि पहिल्या फेरीतील उद्या शेवटचा सामना असेल जय हनुमान बेलपाडा राहुल सोमने आणि कंपनी त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट क्लब बोडवली अर्थातच मयूर शेळके आणि कंपनी. हा सामना उद्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 8 संघांचा उद्या देखील या स्पर्धेमध्ये सहभाग. सातत्यानं 7 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा. आजचा पहिला दिवस आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये हे 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आजचा विजयी संघ हा उद्या 5 वाजता जो मात्र सामना खेळेल याची मात्र नोंद घ्या. ओरटू सर. केवळ सामन्याची आवश्यकता बाकी शेवटच्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि आता मात्र धावा तर खूपच करायचे आहेत. पाहायचे हरेशांना आपलं फलंदाज एक प्रॅक्टिस म्हणून वाटतं आपलं इथे आणि अजून वाटतं चांगला चेंडू हे करतोय. पुढे सरसावा छान पाटका पण क्षेत्ररक्षकाला काही पार करता आलेला नाही चेंडू आणि केवळ एकेरी धाव वाढते. केवळ आवश्यकता निभावते दोन्ही फलंदाजांना एक प्रॅक्टिस म्हणून पाहावं लागणार आहे कारण 80 धावा काही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यातच मला वाटते सुनील लवकर बाद झाला. लगोपाठ 3-4 विकेट त्यांच्या गेल्यामुळे मला वाटते सामन्यातली पकड काहीशी ढिली झाली. पुढचा चेंडू आणि पुढे सरसावा छान पाटका. 1 रन चौकार घ्या. या चौकाराने म्हणजे काय झालं वाटतं कसं तरी वाटतं 50 तर मला वाटतं पार करणार असं वाटतं. 49 धावा. नक्की जी आज टीम क्वालिफाय होणार आहे ती पहिल्या ते 7व्या क्रमांकासाठी पारितोषिक
मध्ये जाऊन पोहोचेल. 66,000, 33,000, 15, 15, 11, 11 आणि 11 या बक्षिसामध्ये प्रवेश करेल आणि एक मानाचं सन्मानाचं चषक देखील या टीमला दिलं जाईल. एक छोटी अशी धाव घेते वाटतं हरीश यांना खेळण्यासाठी वाटतं त्यांना अगदी असं वाटतं आपण खेळायचं आणि एक चांगलीशी धाव घेते वाटते. क्षेत्ररक्षक देखील मला वाटते धाव देत आहेत त्यांना माहिती आहे की सामन्यातली केवळ औपचारिकता बाकी आहे. पाहिजे हरीश काय करतोय तो. आणि आता पुन्हा एकदा चेंडू आमच्याकडे खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. चेंडू पाठीमागे जातोय केवळ चौकार मिळतोय पण धावा आता टमाटर वेळ निघून गेलेली अशी चौकार मध्ये पहिल्या सुरुवातीपासून पाहत होते पण काय होणार बघा हरीश प्रयत्न करतोय. केवळ आजच्या दिवसातले 2 चेंडू शिल्लक आणि लेग साईडला चेंडू लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय पुन्हा एकदा मला वाटतंय. केवळ औपचारिकता निभावायचा प्रयत्न आणि शेवटचा चेंडू. प्रेक्षक देखील मला वाटते आपल्या घरी जाण्याच्या पवित्र्यात आहेत. आणि अशा प्रकारे जी सामन्याची औपचारिकता होती ती मला वाटते पूर्ण कॉंग्रॅच्युलेशन टीम माही 11 आंबेले. पहिल्या दिवसावर शिक्का मार्फत करताना आमचे मित्र हरीश मिरकुड आणि मिस्टर MPL गणेश गायकर यांचं मात्र शुभागमन होत आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंचा इथे सत्कार केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं अतिशय नावाजलेल्या टेनिस क्रिकेटची नावं आपल्या समेत मात्र जोडली जातील. मिस्टर MPL गणेश गायकर आणि ज्या खेळाडूंना अक्षरशः टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय हरीश मिरकुडे हे मात्र या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. खूप मोठा दौरा करून जे मात्र उपस्थित होत आहेत त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. हरीश आणि गणेश गायकर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूने केला विस्फोट, अर्धशतक कंप्लीट केला